रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कळंबणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या अनधिकृत भंगार व्यवसायाच्या विरोधात स्थानिक रहिवासी विवेक गांधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। मोठ्या प्रमाणात भंगारासह काही रासायनिक ड्रमही साठवले जात असल्याचा दावा तक्रारीमध्ये करण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांच्या जीवितास, आरोग्यास आणि वाहतूक सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्यात आलेलं आहे। माझ्या पाठीमागे बघाल तर हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे, परंतु अतिशय धक्कादायक अशी परिस्थिती आहे की या मुंबई गोवा महामार्गाला अगदी लागून 50 फूट सुद्धा अंतर नाही आहे। 50 फुटाच्या सुद्धा अलीकडे या ठिकाणी मोठे मोठे भंगाराचे डेपो या ठिकाणी उभे राहायला लागलेले आहेत। आपण खेड तालुक्यातल्या नाथूनगर परिसराच्या आसपास आहोत। या ठिकाणी कळबणी आणि नाथूनगर या परिसरामध्ये हे भंगारचे डेपो हे उभे राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या ट्रक भरून या ठिकाणी भंगाराचा माल हा जमा केलेला आहे आणि हा माल कोणाचा आहे, याचे जे मालक आहेत ते कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी परवानग्या आपल्याकडे आहेत असं सुद्धा सांगत नाही आहेत। आम्ही माल उचलतो अशा पद्धतीने सांगतात, परंतु अतिशय गंभीर परिस्थिती। एका बाजूला कोकणाचं सौंदर्यीकरण करण्यासाठी कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याचा दावा हा या ठिकाणी राज्यकर्ते करताना दिसतो। दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचा भंगारचा माल राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी बाजूला टाकून या ठिकाणी विद्रुपीकरण करण्याचं काम सुरू आहे। आता या प्रकारावर तातडीने कारवाई होणार का? फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार का? अतिक्रमण केलेलं आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लगतची जी संपादित जागा आहे त्या जागेवर। त्यामुळे असे अनेक प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होत आहेत। पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।